शॉलोम सर्वांना. प्रभूची शांती, प्रभूचा आनंद प्रभू आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये तो प्रदान करो. आजच्या या वेळामध्ये परमेश्वराच्या पवित्र भवनामध्ये आम्ही आलेला असताना, या उपवासाच्या वेळामध्ये आम्ही प्रत्येक जण असताना, आम्ही या दिवसांमध्ये अनेक समस्यांचा सामना आपल्या जीवनामध्ये आम्ही करतो. कारण तसं परमेश्वराच्या पवित्र वचनात आम्ही पाहतो की आमचं झगडणं हे रक्त मांसाबरोबर नव्हे. हालेलुया. आणि म्हणून पियानो, या उपवासाच्या दिवसामध्ये आम्ही अनेक गोष्टींचा सामना आम्हाला करावा लागतो. आणि अनेक अडचणी असतील, दुःख असतील, निराशा असतील, आपत्ती असतील, या गोष्टींचा सामना आम्ही करत असताना अनेक वेळेस आमची दृष्टी ही मनुष्याकडे लागते. आम्ही मनुष्याकडे पाहतो की मला हा व्यक्ती माझ्या या संकटाच्या वेळामध्ये मला मदत करेल, तो व्यक्ती मला माझ्या अडचणीच्या वेळामध्ये मदत करेल. परंतु प्रियांनो, बऱ्याच वेळेस आम्हाला त्या ठिकाणामध्ये निराशा मिळते. परंतु परमेश्वराच्या पवित्र वचनात आज आम्हाला अशी गोष्ट आम्हाला प्रभू स्पष्ट करू इच्छित आहे की आम्ही येशूकडे पाहावं आमच्या प्रत्येक स्थितीमध्ये. हालेलुया, हालेलुया. येशूकडे आम्हाला पाहण्यासंबंधीचं वचन आज आम्ही ऐकणार आहोत. प्रभू येशूला पहा. हालेलुया. एक वचन आम्ही वाचूयात नवीन करारामध्ये, मत्ते शुभवर्तमान याचा अध्याय 12 आणि वचन 18 मध्ये. मॅथ्यू चॅप्टर 12 वर्स 18, मत्ते 12 आणि वचन 18. पहा, हा माझा सेवक, ह्याला मी निवडिले आहे, तो मला परमप्रिय आहे. त्याच्याविषयी माझा जीव संतुष्ट आहे. त्याच्यावर मी आपला आत्मा घालीन, तो परराष्ट्रीयांना न्याय कळवीन. हालेलुया. ज्या प्रकारे प्रियांनो, यशाच्या संदेष्टा जो यशया संदेष्ट आहे त्याच्या ग्रंथामध्ये या वचनाला नमूद केलेलं होतं. आणि ते प्रत्येक वचन प्रभू येशू ख्रिस्ता संबंधीने प्रियांनो पूर्ण होताना आम्हाला येशूच्या कार्यकालामध्ये आम्हाला पाहायला मिळतं. या ठिकाणामध्ये आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताकडे एक सेवक म्हणून आम्ही त्याच्याकडे पाहिलं पाहिजे. हालेलुया, हालेलुया. पहा, हा माझा सेवक. प्रभू येशू ख्रिस्त कोण आहे? हा सेवक आहे. आणि येशू ख्रिस्ताकडे आम्ही सेवक म्हणून पाहत असताना आम्ही त्याच्या जीवनाला, आम्ही त्याच्या कार्याला आणि त्याच्या प्रीतीला आम्ही पाहिलं पाहिजे की प्रभू येशू ख्रिस्ताने त्याचं काम, त्याची प्रीती आणि त्याचं जीवन हे एका सेवकाप्रमाणे तो या जगामध्ये तो जगला. आम्ही पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताला जी जबाबदारी पियानो परमेश्वर पित्याने देव केली होती, ती प्रत्येक जबाबदारी प्रभू येशू ख्रिस्ताने पूर्ण केली. आणि आम्हाला पवित्र शास्त्रामध्ये पाहायला मिळतं की त्याने एका सेवका समान त्यांनी या जगामध्ये आपलं काम त्यांनी पूर्ण केलं. हालेलुया. कारण पवित्र शास्त्रात आम्हाला पाहायला मिळतं की तो या जगाचा न्याय निवाडा करण्यासाठी नव्हे, तर तो कशासाठी आला? लोकांना शोधण्यासाठी आणि तारण्यासाठी तो या जगामध्ये आला. त्याने एका सेवका समान आपलं काम पूर्ण केलं. त्याने सेवका समान पियानो तो आपलं जीवन तो जगला. आणि सेवका समान पियानो त्याने लोकांवरती प्रीती सुद्धा त्याने केली. हालेलुया. आणि म्हणून या ठिकाणामध्ये प्रभू येशू ख्रिस्ता संबंधीने जे वचन दिलेलं आहे, पहा, हा माझा सेवक, याला मी निवडले आहे, तो मला परमप्रिय आहे. त्याच्याविषयी माझा जीव संतुष्ट आहे. त्याच्यावर मी आपला आत्मा घालील, तो परराष्ट्रीयांना न्याय मिळवून देईल. आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताकडे पाहत असताना प्रभू येशू ख्रिस्त संबंधीने प्रियानो परमेश्वर संतुष्ट आहे. हालेलुया. त्या सेवका संबंधीने परमेश्वर पिता संतुष्ट आहे. आणि परमेश्वर पित्याने प्रियांनो त्याच्यावरती आपला आत्मा त्याने ओतला आणि तो परराष्ट्रीयांना त्याने न्याय त्याने कळविला. प्रियांनो, न्यायासंबंधीने त्याने लोकांना जागरूकता दिली आणि लोकांनी पश्चाताप सुद्धा केला. आणि त्याच घटना किंवा त्याच शिकवणीला आम्ही प्रत्येकाने शिकलेला आहोत, आम्ही शिकत आहोत. आणि त्याच कारणाने आम्ही सुद्धा पियानो न्यायासंबंधीने या सगळ्या गोष्टी आम्हाला कळतात. आम्ही सुद्धा पश्चाताप करतो. आणि परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं की पश्चाताप झाल्या वाचून आमच्या प्रत्येकांना त्याच्याकडे जाता येत नाही. त्याने न्याय कळविला.
जर त्या न्यायाला त्याने कळवलं नसतं तर प्रियांनो, प्रत्येक व्यक्ती त्या न्यायाच्या आसनाजवळ आल्यानंतर त्या प्रत्येक व्यक्तीला एकच शिक्षा मिळाली असती, ती म्हणजे नरकाची यातना, तो कायमचा आणि न विझणारा अग्नी. प्रभू येशू ख्रिस्त हा सेवक म्हणून आम्ही त्याच्याकडे पाहिलं पाहिजे. आणि ज्या वेळामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताकडे आम्ही सेवक म्हणून आम्ही पाहतो, प्रियांनो, त्याच्या जीवनाला, त्याच्या कार्याला आणि त्याच्या प्रीतीला आम्ही नक्की पाहिलं पाहिजे. हालेलुया. त्याने अनेक लोकांवरती प्रियांनो प्रीती केली आणि त्या प्रीतीच्या कारणाने आम्हाला पाहायला मिळतं की प्रभू येशू ख्रिस्ताने जी प्रीती या जगावरती केली, त्याने आपलं जीवन त्या वधस्तंभावरती त्याने अर्पण करून दिलं. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्ताने प्रियांनो आपल्या जीवनामध्ये अनेक लोकांच्या जीवनात त्याने अनेक चिन्ह चमत्कार केले, अनेकांच्या जीवनातील समस्या त्याने सोडवल्या, अनेकांच्या जीवनातील अडचणी त्याने दूर केल्या, अनेकांच्या जीवनातील आजारपण त्याने दूर केले, अनेकांना प्रियांनो त्याने दृष्टी प्रदान केली, मुक्यांना त्याने वाचा दिली, प्रियांनो मृत लोकांना सुद्धा त्याने जिवंत केलं. ही प्रीतीच्या कारणाने प्रियांनो या गोष्टी घडून आल्या. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त याच्याकडे आम्ही पाहत असताना, पहा हा माझा सेवक, असं परमेश्वराने म्हणलेलं आहे. हालेलुया. आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताकडे सेवक म्हणून आम्ही पाहिलं पाहिजे की त्याने सेवका समान या जगामध्ये येऊन त्याने आपलं काम पूर्ण केलं. हालेलुया. त्यानंतर आणखी एक वचन आम्ही वाचूयात. हालेलुया. योहान शुभवर्तमान याचा अध्याय 1 आणि वचन 29 आणि वचन 36. John chapter 1 verse 29 and 36. योहान 1 वचन 29 आणि वचन 36. दुसऱ्या दिवशी येशूला आपणाकडे येताना पाहून तो म्हणाला, हा पहा, जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा. माझ्या मागून एक पुरुष येत आहे, तो माझ्या पुढे झाला आहे, कारण तो माझ्या पूर्वी होता. येशूला जाताना न्याहाळून पाहून म्हणाला, हा पहा देवाचा कोकरा. हालेलुया. जो बाप्तिस्मा देणारा योहान आहे, या योहानाने प्रभू येशू ख्रिस्ता संबंधीने त्याने जी गोष्ट तो या ठिकाणामध्ये तो बोलतो, हा पहा जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा. प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्ताला ज्या वेळामध्ये आम्ही या जगाचं पाप हरण करणारा कोकरा म्हणून आम्ही पाहतो, त्याच्या निर्दोषतेबद्दल आणि त्याच्या बलिदानाबद्दल आम्ही पाहिलं पाहिजे. हालेलुया. त्याच्या ठाई कोणत्या प्रकारचं पाप नव्हतं, कोणत्या प्रकारचं दुष्कर्म नव्हतं, कोणत्या प्रकारच्या वाईट शब्द त्याच्या मुखामध्ये नव्हते. तो पूर्णपणे पवित्र होता, तो पूर्णपणे निर्दोष होता आणि त्या निर्दोष कोकऱ्याचं अर्पण परमेश्वर पित्याने प्रियांनो त्या वधस्तंभावरती केलं. आणि आम्ही प्रत्येक जण प्रियांनो पापातून आम्हाला मोकळीकता मिळाली. कारण परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं की निर्दोष असं रक्त त्या वधस्तंभावरती आमच्यासाठी ओतण्यात आलं, सांडण्यात आलं. आम्ही प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये जर आम्ही वाचलं तर परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं की तो देवाचा कोकरा असा तो त्या वधस्तंभावरती तो अर्पिला गेला. तो तुमच्या आणि माझ्या पापासाठी त्या वधस्तंभावरती अर्पण्यात आला. आम्हाला प्रत्येकांना पापातून मोकळीकता देण्यासाठी, आम्हाला पापातून सुटका मिळण्यासाठी निर्दोष अशा कोकऱ्याचं अर्पण प्रियांनो त्या वधस्तंभावरती करण्यात आलं. आणि म्हणून या ठिकाणामध्ये ज्या वेळामध्ये योहानाने प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्याकडे येताना पाहत त्याने काय म्हणलं, हा पहा जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा. प्रभू येशू ख्रिस्ताकडे आम्ही पाहत असताना तो फक्त आमच्या अडचणी सोडवणारा नाहीये, तो फक्त आम्हाला आजारातून बरं करणाराच नाहीये, तर प्रियांनो सर्वप्रथम तो आमचं पाप हरण करणारा तो आहे. आम्हाला आमच्या पापातून मोकळीकता देणारा आहे, असा मी सर्वप्रथम त्याच्याकडे पाहिलं पाहिजे. हालेलुया. जोपर्यंत प्रियांनो पापाचा जो महाभयंकर रोग आहे, तो रोग आमच्या जीवनातून दूर होत नाही, तोपर्यंत प्रियांनो कितीही आजार आमच्या जीवनातून बरे झाले तरी प्रियांनो आम्हाला स्वर्गाचं राज्य मिळणार नाहीये. हालेलुया. कारण पापाचं महाभयंकर रोग प्रियांनो प्रत्येक व्यक्तीच्या जीवनातून दूर होणं गरजेचं आहे. हालेलुया. कारण परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं सर्वांनी पाप केलं आहे आणि देवाच्या गौरवाला उणे पडला आहे. आणि ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये पाप आहे तो व्यक्ती प्रियांनो परमेश्वराच्या सानिध्यतेमध्ये प्रभूच्या चरणाजवळ तो येऊ शकत नाही. आणि म्हणून प्रियांनो आज जर आमच्या जीवनातील पापातून आम्हाला मोकळीकता पाहिजे तर येशू ख्रिस्ताकडे आम्ही जगाचा पाप हरण
करणारा कोकरा म्हणून आम्ही त्याच्याकडे पाहिलं पाहिजे. हालेलुया. आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताकडे जगाचं पाप हरण करणारा कोकरा म्हणून आम्ही पाहतोय का? हालेलुया. त्याने तुमचं आणि माझं पाप त्याने आमच्या जीवनातून हरण केलं. आमच्या जीवनातून ते पाप, आमच्या जीवनातून त्याने ते पाप घेऊन टाकलं आणि आम्हाला प्रत्येकांना पाप मुक्त केलं. हालेलुया. जरा जोरदार टाळ्या प्रभूच्या गौरवासाठी. सो येशू ख्रिस्ताकडे आम्ही पाप हरण करणारा कोकरा असं आम्ही त्याच्याकडे पाहिलं पाहिजे. त्याच्या निर्दोषतेत आणि त्याच्या बलिदानाबद्दल आम्ही त्याच्याकडे पाहिलं पाहिजे. योहान वर्तमान याचा अध्याय 19 आणि वचन 5 मध्ये, जॉन चॅप्टर 19 वर्स 5, योहान 19 आणि वचन 5 या ठिकाणामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताकडे आम्हाला कसं पाहिलं पाहिजे. ह्यानंतर येशू काट्याचा मुकुट व जांभळे वस्त्र घातलेला असा बाहेर आला आणि पिलात त्यांना म्हणाला, पहा हा मनुष्य. या ठिकाणामध्ये जो पंत पिलात आहे याने प्रभू येशू ख्रिस्ताला पाहून काय म्हणलं? पहा हा मनुष्य. प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्ताकडे आम्ही पाहत असताना तो एक मनुष्याचा पुत्र म्हणून सुद्धा त्याला पाहायला गेलं. हालेलुया. हालेलुया. शुभ वर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताला त्याला देवाचा पुत्र सुद्धा संबोधलेलं आहे, त्याला मनुष्याचा पुत्र असं संबोधलेलं आहे. हालेलुया. आणि तो या ठिकाणामध्ये असताना प्रभू येशू ख्रिस्तावरती अनेक प्रकारचे आरोप लादण्यात आले. अनेक प्रकारचे पियानो आरोप करण्यात आल्यानंतर त्याला शिक्षा सुनावण्या अगोदर या घटना या ठिकाणामध्ये घडत असताना आम्हाला पाहायला मिळतं की जो पिलात आहे त्याने काय म्हणलं? पहा हा मनुष्य. हा मनुष्य येशू ख्रिस्त याच्याकडे पाहत असताना आम्ही त्याचं सौंदर्य आणि त्याचं दुःख सहन आम्ही पाहिलं पाहिजे. ज्या वेळामध्ये या ठिकाणामध्ये द पॅशन ऑफ द क्राइस्ट ही मूवी आम्ही पाहिली, ज्यांनी पाहिली त्यांना त्याचं सौंदर्य खऱ्या अर्थाने आपल्या डोळ्यासमोर आलं असेल की त्याने आपल्या शरीरावरती ज्या भयंकर जखमा त्याच्या शरीरावरती झाल्या ते खरं सौंदर्य आहे. त्याने ते तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी आपल्या शरीरावरती त्याने त्या जखमा सहन केल्या आणि त्या जखमेंच्या द्वारे जे रक्त या भूतलावरती सांडवण्यात आलं, प्रियांनो, ज्या हाल अपेष्टा त्याने सहन केल्या, जी निंदा त्याने सहन केली, त्याच्याद्वारे प्रियांनो आम्हाला खरं सौंदर्य प्राप्त झालं. आम्ही प्रत्येक जण जैविक दृष्टिकोनातून जरी सुंदर असलो तरी प्रियांनो आम्ही परमेश्वराच्या दृष्टीने पूर्णपणे विरूप होतो, कुरूप होतो. आम्ही योग्यतेचे नव्हतो, परंतु परमेश्वराने आमच्यावरती कृपा केली. त्याच्या एकुलत्या एका पुत्राचं अर्पण त्या वधस्तंभावरती त्याने केलं आणि ज्या जखमा प्रभू येशू ख्रिस्ताला बस झाल्या, पण त्या जखमेंच्या द्वारे आम्हाला प्रत्येकांना आरोग्य मिळालं. कारण परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं येशूला बसलेल्या फटक्यांनी आम्हाला आरोग्य प्राप्त झाले आहे. ते खरं सौंदर्य आम्ही त्याच्याकडे पाहिलं पाहिजे. हालेलुया. जर तू फक्त देवाचा पुत्र म्हणून या जगामध्ये आला असता तर पियानो त्याला कुठल्याही व्यक्तीने, पियानो कुठल्याही त्या वेळच्या राजाने पियानो त्याच्यावरती हात उचलला नसता, कारण तो देवाचा पुत्र म्हणूनच पियानो त्याच्याकडे पाहायला गेला असता. परंतु आम्ही पाहतो की त्याला मनुष्याचा पुत्र असं सुद्धा संबोधलेलं आहे यासाठी की त्याने तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी ते हाल अपेष्टा त्याने सहन कराव्या, त्याने ते दुःख सहन करावं, त्याने तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी प्रियांनो त्या जखमा आपल्या शरीरावरती त्याने सहन कराव्यात. प्रियांनो, येशू ख्रिस्ताकडे मी पाहत असताना तो एक मनुष्य म्हणून आम्ही त्याच्याकडे पाहिलं पाहिजे की ज्या मनुष्याच्या जीवनामध्ये जे दुःख येतं, ज्या हालापिष्ट येतात, ज्या निंदाला त्याला सहन करावं लागतं, ज्या अपमानाला त्याला सहन करावं लागतं, त्या प्रत्येक गोष्टी येशू ख्रिस्ताने या जगामध्ये सहन केल्या. जर येशू ख्रिस्त या सगळ्या गोष्टी सहन करू शकतो तर त्याने दाखवून दिलं की मी ह्या गोष्टी सहन करतो, तर तुम्ही सुद्धा या गोष्टी या जगामध्ये सहन करायच्या आहेत. त्याचं खरं सौंदर्य आम्ही पाहिलं पाहिजे. आम्ही खरं त्याचं दुःख सहन आम्ही पाहिलं पाहिजे. तो एक मनुष्य म्हणून या जगामध्ये आलेला असताना पण त्याने या सगळ्या गोष्टींचा सामना केला. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि म्हणून प्रियांनो पौल फार सुंदर लिहितो की मी येथून पुढे मी स्वतः जगत नाही तर माझ्या ठाई ख्रिस्त असं जगतो.
आमच्या ठाई ख्रिस्त जगतो का? आमच्या ठाई जर ख्रिस्त जगतो तर प्रियांनो अनेक गोष्टींचा सामना आम्हाला करावा लागेल. आणि जर आम्ही स्वतः जगतो तर प्रियांनो आम्हाला सामना करण्याची गरज पडणार नाहीये. हालेलुया, हालेलुया. आम्हाला दुःख सहन करावं लागेल, याचा सामना आम्हाला करावा लागेल. आम्हाला छळाचा सामना करावा लागेल, आम्हाला निंदेचा सामना करावा लागेल, आम्हाला अनेक हाल अपेष्टेचा सामना करावा लागेल. कारण ख्रिस्तामध्ये जगत असताना आणि ख्रिस्त आपल्यामध्ये जगत असताना या सगळ्या गोष्टीचा सामना आमच्या जीवनामध्ये आम्हाला करावाच लागतो. कारण येशू ख्रिस्ताने या गोष्टीचं सहन केलं तर आम्हाला सुद्धा या गोष्टी सहन कराव्या लागेल. आम्ही येशू ख्रिस्ताकडे पाहत असताना पहा, हा मनुष्य म्हणून आम्ही त्याच्याकडे पाहिलं पाहिजे की येशू ख्रिस्ताला एक मनुष्य म्हणून आम्ही पाहत असताना त्याचं सौंदर्य आणि त्याचं दुःख सहन आम्ही पाहिलं पाहिजे. हालेलुया. असा एक व्यक्ती नव्हता या हॉलमध्ये की जो व्यक्ती रडला नसेल. की ज्या प्रत्येक व्यक्तीने प्रियानो प्रभू येशू ख्रिस्ताचं दुःख सहन प्रियानो त्या गोष्टी पाहण्याचा त्यांनी आणि आपण तो दाखवण्याचा प्रयत्न केला. प्रियानो खऱ्या अर्थाने इतकं ते नसेल, त्यापेक्षा फार भयंकर असेल. ज्या वेळामध्ये त्याला ते चाबूक मारल्या जात होते प्रियानो, ते मांस त्या चाबकासहित बाहेर येत होतं. विचार करा की प्रभू येशू ख्रिस्ताने ज्या वेळामध्ये ती शिक्षा या ठिकाणामध्ये दाखवली जात होते प्रियानो, अनेक जणांनी आपले डोकं खाली घेतलं होतं. का? ते पाहू शकत नाही. अनेक जण पाहत नव्हते, पाहू शकत नव्हते. विचार करा की आम्ही त्या गोष्टी पाहू शकत नव्हतो, त्या गोष्टी येशू ख्रिस्ताने तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी सहन केल्या. सहन केल्या त्याने. आम्ही मनुष्य म्हणून त्याच्याकडे पाहत असताना आम्ही प्रत्येक जण सुद्धा मनुष्य आहोत आणि आम्ही मनुष्य या नात्याने या सगळ्या गोष्टी प्रभू येशू ख्रिस्ताने तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी सहन केल्या. सो विचार करा की प्रभू येशू ख्रिस्ताने इतकं भयंकर दुःख सहन केवळ तुमच्या आणि माझ्या मुक्ततेसाठी केलंय. केवळ तुम्हाला आणि मला दुःखातून, आजारातून मोकळीकता मिळण्यासाठी त्या दुःखाला त्याने सहन केलं. हालेलुया. आम्ही त्याला मनुष्य म्हणून पाहावं. त्यानंतर मत्तई वर्तमान याचा अध्याय 13 आणि वचन 3 मध्ये, मॅथ्यू चॅप्टर 13 वर्स 3, मत्तई 13 आणि वचन 3 मध्ये या ठिकाणामध्ये प्रभूचं वचन काय सांगतं? मग त्याने त्यांना दाखल्यांनी पुष्कळ गोष्टी सांगितल्या. तो म्हणाला, पहा, पेरणारा पेरणी करावयास निघाला. हालेलुया. या ठिकाणामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताची जी शिकवण असायची ती प्रत्येक शिकवण ही दाखल्याच्या स्वरूपाने होती. कशी होती? दाखला. दाखला ज्या वेळामध्ये सांगितला जातो ना प्रियांनो, आम्हाला त्या गोष्टीचा आशय कळून जातो की समोरच्या व्यक्तीला काय सांगायचंय. हालेलुया. दाखल्याने प्रत्येक गोष्ट स्पष्ट समजायला लागते. प्रभू येशू ख्रिस्ताची जी शिकवण असायची ती प्रत्येक शिकवण ही दाखल्याच्या स्वरूपाने होते. आणि या ठिकाणामध्ये मी पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त हा पहा पेरणारा पेरणी करण्यासाठी निघाला असा तो आहे. हालेलुया. त्याने या जगामध्ये पेरणी केली प्रियांनो. तो पेरणारा आहे. प्रभू येशू ख्रिस्त हा पेरणारा आहे. का बरं त्याने या जगामध्ये पेरणी केली? वचनाची पेरणी त्याने का केली? हालेलुया. त्याने वचनाची पेरणी या जगामध्ये का केली? स्वतः का केली? संदेशांच्याद्वारे तर वचन येतच होते. जर मी पवित्र शास्त्रामध्ये पाहिलं तर प्रियांनो, मलाखीचं पुस्तक हे शेवटचं पुस्तक म्हणून पाहिलं जातं जुन्या करारामध्ये. आणि त्याच्यानंतर डायरेक्टली आम्हाला मत्तईचं पुस्तक पाहायला मिळतं. परंतु या मलाखी ते मत्तई या दोन पुस्तकांच्या आतला जो वेळ आहे तो 400 वर्षाचा वेळ आहे. 400 वर्षाचा वेळ आहे आणि त्याला शांततेचा वेळ म्हणलं जातं किंवा त्याला सायलेंट इयर म्हणून त्याला पाहिलं जातं. या 400 वर्षात परमेश्वर आपल्या लोकांशी बोलला नाही का? हालेलुया. परमेश्वर आपल्या लोकांशी कुठल्याही संदेश त्याच्या माध्यमातून तो बोलला नाही.
परंतु या 400 वर्षामध्ये अनेक घडामोडी झाल्या, अनेक उलथापालथ झाली आणि परमेश्वराने प्रियांनो त्यानंतरून आपल्या एकुलत्या एका पुत्राला या जगामध्ये पाठवलं. या जगामध्ये त्याने डायरेक्टली आपल्या पुत्राच्या द्वारेच निरोप त्याने दिला. आपल्या पुत्राच्या द्वारेच प्रियांनो ती पेरणी या जगामध्ये केली की ती पेरणी प्रभू येशू ख्रिस्ताने केलेली असताना प्रियांनो त्याचं उत्पन्न आज सुद्धा मिळतंय. हालेलुया. ते उत्पन्न आज सुद्धा आम्ही खातोय, ते धान्य आज सुद्धा आम्ही खातोय. हालेलुया. कारण या जगामध्ये द्वेष होता, या जगामध्ये प्रियांनो मत्सर होता, या जगामध्ये राग होता, या जगामध्ये प्रियांनो खून होता, या जगामध्ये प्रियांनो अनेक प्रकारच्या पापाच्या गोष्टी होता. या सगळ्या पापाच्या जगामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने सत्याचं वचन तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी या जगामध्ये पेरलं की त्या वचनाच्या द्वारे आमची आत्मिक जी तहान आणि आत्मिक जी भूक आहे ती भागवली जावी. हालेलुया. अगदी प्युअर वचन परमेश्वराने तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी या जगामध्ये त्याने दिलं, स्वतः येऊन दिलं. आणि म्हणून त्याला आम्ही पेरणारा म्हणून आम्ही त्याच्याकडे पाहिलं पाहिजे. आणि पेरणारा म्हणून आम्ही त्याच्याकडे पाहत असताना प्रियांनो त्याचं वचन आम्ही पाहिलं पाहिजे, त्याचं वचन आम्ही वाचलं पाहिजे, आम्ही त्याचं कार्य पाहिलं पाहिजे, आम्ही त्याच्या विश्वास योग्यतेला आम्ही पाहिलं पाहिजे. हालेलुया. त्याने दिलेलं वचन मधुर आहे. परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं की परमेश्वराचं वचन कसं आहे, मधापेक्षा गोड आहे. येशू ख्रिस्ताची जी शिकवण आहे ती शिकवण मनुष्याने कसं जगलं पाहिजे, कसं या जगामध्ये राहिलं पाहिजे. प्रियांनो या प्रत्येक गोष्टीची शिकवण प्रभू येशू ख्रिस्त आपल्या वचनातून, आपल्या शिकवणीतून तो देतो. तो खऱ्या अर्थाने पेरणी करणारा आहे. हालेलुया. जर त्याचं वचन आमच्या या हृदय रूपी या शेतीमध्ये जर आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताचं वचन पेरून घेतो ना, तर बाकीचं निंदन त्या कारणाने वाढणार नाहीये. हालेलुया. बाकीच्या कुठल्याही काट्या कुसळाला तो आमच्या जीवनामध्ये वाढू देणार नाही. आणि म्हणून प्रियांनो त्याचं वचन हे आमच्यासाठी बीजा समान आहे. ते आमच्या अंतकरण रूपी या शेतीमध्ये आम्ही ते पेरलं पाहिजे, ते आम्ही स्वीकारलं पाहिजे. त्याच्याद्वारे प्रियांनो आमचं जीवन हे समृद्ध बनतं, आमचं जीवन हे आशीर्वादित बनतं. जरा जोरदार टाळ्या प्रभूच्या गौरवासाठी. सो प्रभू येशू ख्रिस्त पेरणारा आहे आणि तो पहा पेरणारा पेरणी करण्यास निघाला. प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये पेरणी करण्यासाठी निघाला. कारण या जगामध्ये निंदन होतं, या जगामध्ये पाप होतं, या जगामध्ये दुष्टपणा होता, या जगामध्ये वाईट स्वभाव होता, या जगामध्ये वाईट विचार होता, या जगामध्ये वाईट कृती होती, या जगामध्ये सगळं पापमय सगळ्या गोष्टी भरलेल्या होत्या. आणि स्वतः परमेश्वर पित्याने आपला एकुलता एक पुत्र या जगामध्ये पाठवला. हालेलुया. की ज्याच्याद्वारे तुम्हाला आणि मला एक चांगलं अन्न मिळावं. हालेलुया. की त्याचं वचन, त्याची शिकवण, त्याचं कार्य आणि त्याची विश्वास योग्यता या गोष्टी प्रियांनो मी येशू ख्रिस्ताकडे पाहाव्यात. हालेलुया. त्याची विश्वास योग्यता मला पाहायला मिळते की त्या पेरणाऱ्याकडे जी जबाबदारी देण्यात आली एक सेवकाच्या स्वरूपाने. हालेलुया. त्याने त्याचं काम तत्परतेने केलं आणि त्याचं काम त्याने तत्परतेने करत प्रियांनो या जगामध्ये आम्ही पाहतो की आज प्रभू येशू ख्रिस्त जरी या जगामध्ये शारीरिक स्वरूपाने नाहीये, परंतु तो आमच्यामध्ये आत्मिक स्वरूपाने असताना प्रियांनो आज लाखो लोक प्रभू येशू ख्रिस्तावरती, करोडो लोक प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास करत आहे. ते उत्पन्न सातत्याने 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 तो उत्पन्न वाढत आहे, वाढत आहे, वाढत आहे. थांबवण्याचा अनेक जण प्रयत्न करतायत, होऊ शकत नाही, ते थांबू शकत नाही. हालेलुया. हालेलुया. अनेकांनी तो प्रयत्न केला. अनेकांनी प्रभू येशू ख्रिस्ताचे अनुयायी थांबवण्याचे प्रयत्न केले, येशू ख्रिस्ताचे सेवक थांबवण्याचे प्रयत्न केले, विश्वासणाऱ्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. परंतु प्रियांनो ते उत्पन्न जे प्रभू येशू ख्रिस्ताने या जगामध्ये पेरलेलं आहे प्रियांनो ते उत्पन्न थांबण्याचं प्रियांनो नाव घेत नाहीये. हालेलुया. ते आज सुद्धा वाढतंय. हालेलुया. हालेलुया. हे राज्य, ही सर्व सृष्टी माझ्या प्रभूची आहे. याच्यावरती केवळ अधिकार माझ्या प्रभू येशू ख्रिस्ताचा आहे. हालेलुया.
जगातली परिस्थिती कशी असू द्या, परंतु हे जे पेरणं प्रभू येशू ख्रिस्ताचं स्वतःच आहे प्रियानो, ते उत्पन्न अधिक वाढणार आहे, वाढणार आहे, वाढणार आहे. आणि म्हणून आम्ही येशू ख्रिस्ताकडे कसं पाहावं, तर तो एक पेरणारा म्हणून आम्ही त्याच्याकडे पाहिलं पाहिजे. आणि ज्या वेळामध्ये आम्ही येशू ख्रिस्ताकडे एक पेरणारा म्हणून पाहतो, तो आमच्या अंतःकरणामध्ये त्याच्या नवनवीन वचनाला तो पेरत असतो. हालेलुया. तुम्ही त्याच्याकडे तसंच पहा. तो तुमच्या अंतःकरणामध्ये नवनवीन वचन तो तुमच्या अंतःकरणामध्ये तो पेरायला लागेल. आणि ज्या वेळामध्ये ती वचन तुमच्या अंतःकरणामध्ये तो पेरेल, त्याचं उत्पन्न हे थोडं नाही येणार, फार मोठं उत्पन्न येईल. तुमच्या बोलण्यातून, तुमच्या वर्तणुकीतून, तुमच्या आचरणातून, तुमच्या वागण्यातून, तुमच्या संपर्कातून प्रियानो त्या सगळ्या गोष्टी आपोआप बाहेर यायला लागतात. हे ते उत्पन्न आहे. हालेलुया. परमेश्वर त्या गोष्टी प्रियानो आमच्या अंतःकरणामध्ये जर पेरतो ना, तर ती गोष्ट थांबत नाही आणि ती कायम सातत्याने वाढणारी आहे. हालेलुया. खिन्न होऊ नका, परमेश्वर तुमच्या बरोबर आहे. हालेलुया. तो तुमची वाढ अधिक करणार आहे, कारण पेरणी करणारा आमचा प्रभू आहे. हालेलुया. कारण प्रभूचं वचन आम्हाला सांगतं की पेरणारा एक असतो, पाणी घालणारा एक असतो, परंतु त्याची वाढ करणारा माझा प्रभू आहे. हालेलुया. सो त्या वचनाला त्याने आमच्या अंतःकरणामध्ये पेरलेलं आहे. या जगामध्ये स्वतः प्रभू येशू ख्रिस्ताने येऊन त्या सत्य वचनाची पेरणी या जगामध्ये त्याने केलेली असताना प्रियानो, तो थांबवण्याचा प्रयत्न जो दुष्ट करतो प्रियानो, तो काही केल्या प्रियानो त्याच्याकडनं काही होऊ शकत नाही. त्याच्याकडनं काहीही होऊ शकत नाही. हालेलुया. कारण स्वतः या भूतलावरती स्वतः प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताने प्रियानो ही भूमी सिंचित करण्यात आलेली आहे. हालेलुया. त्याचं रक्त या भूतलावरती सांडवण्यात आलेलं आहे. ही भूमी त्याच्या रक्ताच्या द्वारे त्याने पवित्र करण्यास सुरुवात केलेली आहे. आणि आमच्या अंतःकरण रूपी या भूमीवरती त्याचं जे रक्त आहे प्रियानो ते शिंपडलेलं असताना, ते आमच्या हृदयावरती प्रियानो सांडलेलं असताना, या भूमीवरती सुद्धा प्रियानो ते उत्पन्न हजारो पटांनीच येणार आहे. हालेलुया. आणि म्हणून प्रियानो येशू ख्रिस्ताकडे आम्ही पेरणारा म्हणून आम्ही पाहावं. त्यानंतर की आम्ही त्याच्या पेरणारा म्हणून आम्ही पाहत असताना त्याच्या वचनाला, त्याच्या कार्याला आणि त्याच्या विश्वास योग्यतेला आम्ही पाहिलं पाहिजे. त्याच्यानंतर योहान कुडशुवर्तमान याचा अध्याय 19 आणि वचन 14 मध्ये, जॉन चॅप्टर 19 वर्स 14, योहान 19 आणि वचन 14. तेव्हा ओलांडणाच्या तयारीचा दिवस असून सुमारे 6वा तास होता. तेव्हा त्यांनी यहुद्यास म्हटले, पहा हा तुमचा राजा. हालेलुया. या ठिकाणामध्ये मी पाहतो की जो पिलात आहे त्या पिलाताने आणखी काय म्हणलं, हा कोण आहे, पहा तुमचा राजा. हालेलुया. जरी त्याने थट्टेच्या स्वरूपाने तो बोलला असेल, परंतु खऱ्या अर्थाने तो या जगाचा राजा आहे. हालेलुया. तो खऱ्या अर्थाने या जगाचा राजा आहे, तो सृष्टीकर्ता आहे, तो प्रभू आहे, तो सर्वसमर्थ देव आहे. हालेलुया. स्वामी या ठिकाणामध्ये ज्या प्रकारे ज्या पिलाताने त्याला प्रभू येशू ख्रिस्ताला म्हणलं, पहा तुमचा राजा, आणि ज्या वेळा मला मी येशू ख्रिस्ताकडे राजा म्हणून पाहतो, त्याला त्याच्या शक्तीच्या, सामर्थ्याच्या आणि त्याच्या प्रतापाच्या आणि त्याच्या अधिकाराच्या स्वरूपाने आम्ही त्याच्याकडे पाहिलं पाहिजे. हालेलुया. त्याच्याकडे जी शक्ती, सामर्थ्य आहे, या गोष्टी आम्ही येशू ख्रिस्ताकडे ज्या वेळामध्ये राजा जो असतो ना, त्याच्याकडे सगळ्या प्रकारचे अधिकार असतात. अशा कुठल्या गोष्टी आहेत की त्याच्याकडे अधिकार नसतो? हालेलुया. कुठल्या गोष्टी आहेत की त्याच्याकडे अधिकार नसतो? सगळ्या गोष्टीचा अधिकार. तो राजा एका सीमित जगिकच्या स्वरूपाचा जो राजा आहे, सीमित राज्यासाठी, सीमित देशासाठी त्याचं ते राज्य असतं. ते सामर्थ्य किंवा त्याची शक्ती त्या सीमित देशासाठी असते. परंतु माझा राजा हा सर्व जगाचा राजा आहे, सर्व सृष्टीचा तो राजा आहे. आणि त्याच्याकडे आम्ही पाहत असताना तो या जगाचा राजा आहे, आणि त्याच्या शक्तीला, त्याच्या सामर्थ्याला, त्याच्या प्रतापाला आणि त्याच्या अधिकाराला आम्ही पाहिलं पाहिजे.
की ज्या वेळामध्ये तो राजा त्या गालिलच्या समुद्रामध्ये तो होता आपल्या शिष्यांसमवेत, पियानो त्या समुद्रामध्ये वारं वादळ उठलं आणि सर्व शिष्य घाबरले आणि त्यांनी म्हणलं की प्रभूजी आता आपण बुडणार. त्या वेळामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने त्या वाऱ्या वादळाला शांत केलं. इतकं मोठं सामर्थ्य, इतकी मोठी शक्ती त्याच्यामध्ये आहे. हालेलुया, हालेलुया. तुमच्या नावात किंवा जगातल्या कुठल्या व्यक्तीच्या नावामध्ये सामर्थ्य आहे का की तुम्ही जे हलणारं पान आहे त्याला जर म्हणले शांत हो? हलणारं जे पान आहे त्याला जर तुम्ही म्हणले शांत होतो, होईल का? नाही. हालेलुया. कुठल्याच व्यक्तीच्या नावामध्ये ते सामर्थ्य नाहीये, कुठल्याच व्यक्तीच्या नावामध्ये ती शक्ती नाहीये, परंतु येशूच्या नावामध्ये इतकी मोठी शक्ती आणि सामर्थ्य आहे. ज्या वेळामध्ये एखाद्या दुष्ट आत्मग्रस्त व्यक्ती असतो त्याला येशूच्या नावामध्ये धमकावला जातो, पण तो प्रत्येक व्यक्ती बरा होतो. हालेलुया. ही शक्ती, हे सामर्थ्य येशूच्या नावामध्ये आहे. तो राजा सर्व समर्थ तो देव आहे, तो राजा सर्व शक्तिमान तो देव आहे. आम्ही त्याच्या प्रतापाला आम्ही पाहिलं पाहिजे, आम्ही त्याच्या अधिकाराला आम्ही पाहिलं पाहिजे की ज्या वेळामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना अधिकार देऊन पाठवलं, त्या अधिकाराच्या द्वारे पियानो परमेश्वराचं वचन सांगतं की त्या शिष्यांनी मोठमोठे चिन्ह चमत्कार केले. हालेलुया. पौलांनी सुद्धा प्रियांनो मोठे चमत्कार केले. पेत्रांनी सुद्धा, अनेक प्रेषितांनी प्रियांनो मोठमोठे चमत्कार केले येशूच्या नावामध्ये. कोणाच्या नावामध्ये? कोणाच्या नावामध्ये? येशूच्या नावामध्ये. म्हणजे येशूच्या नावामध्ये अधिकार आहे, येशूच्या नावामध्ये सामर्थ्य आहे, येशूच्या नावामध्ये शक्ती आहे, येशूच्या नावामध्ये प्रताप आहे, येशूच्या नावामध्ये आम्हाला अधिकार आहे. आणि म्हणून आम्ही येशू ख्रिस्ताकडे पाहत असताना तो राजा म्हणून आम्ही त्याच्याकडे पाहायला पाहिजे की तो सर्व सृष्टीचा तो राजा आहे. सर्व सृष्टीचा तो राजा आहे, तो स्वर्गाचा राजा आहे, तो सृष्टीचा राजा आहे, आकाशाचा तो राजा आहे, या पृथ्वीचा तो राजा आहे, सर्व मनुष्य जातीचा तो राजा आहे. हालेलुया. त्याच्यावरती विश्वास करणारे असतील किंवा विश्वास करणारे नसतील त्यांचा सुद्धा तो राजा आहे. त्याला मानणारे किंवा न मानणारे त्यांचा सुद्धा तो राजा आहे. हालेलुया. प्रत्येकांचा तो राजा आहे, कारण त्याच्या आधिपत्याखाली सगळ्या गोष्टी आहेत, सगळी सृष्टी त्याच्या आधिपत्याखाली आहे आणि त्याच्या आधिपत्याखाली या सगळ्या सृष्टीला तो चालवणार आहे. कारण प्रभूचं वचन आम्हाला सांगतं की परमेश्वराचं वचन जर आम्ही वाचलं तर परमेश्वराचं वचन सांगतं की सर्व काही त्याच्यासाठी आणि त्याच्याद्वारे झालं. हालेलुया. सर्व काही त्याच्यासाठी आणि त्याच्याद्वारे झालं. आणि म्हणून प्रियांनो, आम्हाला पवित्र शास्त्रामध्ये या गोष्टी पाहत असताना प्रभू येशू ख्रिस्त हा एक राजा म्हणून आम्ही त्याच्याकडे पाहिलं पाहिजे. हालेलुया, हालेलुया. आणि त्या राजाच्या जवळचे आम्ही आहोत, ही गोष्ट आम्हाला विसरायची नाहीये. आम्ही दूरचे नाहीये, तर आम्ही जवळचे आहोत. आणि फार किती जवळचे आहोत माहितीये? रक्ताचे इतके जवळचे आहोत. हालेलुया. दूरचे, ओळखीचे यांच्यासाठी आणि रक्ताचे यांच्यासाठी काम करायला फार वेगवेगळे स्थिती असते. बरोबर आहे. जे रक्ताचे असतात त्यांना प्रायोरिटी दिली जाते. बरोबर आहे. त्यांना प्रथम प्राधान्य त्यांना दिलं जातं आणि जे दूरचे असतात त्यांना नंतर. बरोबर आहे. हालेलुया, हालेलुया. आता एक परिस्थिती चालू आहे ना घरामध्ये, गॅसची परिस्थिती, पेट्रोलची परिस्थिती, जगावरती युद्धाचं सावट आहे. आम्ही काळजी कोणाची घेऊ अगोदर? जे रक्ताचे आहेत, जे घरातले आहेत त्यांची पहिली काळजी, आणि जे दूरचे आहेत त्यांची. आवश्यकता असेल तरच, बरोबर आहे, ती पण करायची तर करू, नाही तर नाही. जे रक्ताचे त्यांची जास्त काळजी आम्ही घेऊ. हालेलुया. मला नका विसरू. हालेलुया. कारण आपलं नातं हे रक्ताचं नातं आहे. येशूचं रक्त तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी एक आहे.
हालेलुया. प्रत्येक विश्वासणारा हा एक आहे, तो प्रत्येक जण रक्ताच्या नातातला आहे. कारण येशूचं रक्त तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी ओतण्यात आलं. आम्ही दूरचे नाहीये. आम्ही जरी वेगवेगळ्या परिवारातून आहोत, जरी वेगवेगळ्या ठिकाणातून आम्ही आहोत, वेगवेगळ्या भागातून आम्ही आहोत, तरी आमच्यासाठी एकच रक्त ओतण्यात आलं, ते म्हणजे पवित्र रक्त, त्या राजाचं रक्त, त्या सेवकाचं रक्त, त्या पाप हरण करणाऱ्या देवाच्या कोकऱ्याचं रक्त, त्या मनुष्याचं रक्त, पेरणाऱ्याचं रक्त तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी ओतण्यात आलं. त्या प्रभू येशू ख्रिस्ताकडे एक राजा म्हणून आम्ही त्याच्याकडे पाहावं की त्याच्याकडे शक्ती आहे, त्याच्याकडे सामर्थ्य आहे, त्याच्याकडे प्रताप आहे, त्याच्याकडे अधिकार आहे, असं आम्ही त्याच्याकडे पाहावं. हालेलुया, हालेलुया. तो आमचा राजा आहे आणि आम्ही त्याचे जवळचे लोक आहोत. आम्ही त्याच्या दरबारातले लोक आहोत. हालेलुया. जे दरबारात असतात त्यांची जास्त काळजी तो घेतो. आम्ही बाहेरचे नाहीये, आम्ही त्याच्या घरचे लोक आहोत. जरा जोरदार टाळ्या प्रभूच्या गोरासाठी. सो या ठिकाणामध्ये मी पाहतो की पाहतो तुमचा राजा. त्यानंतर आणखी एक वचन मी वाचूयात. मत्ती शुभवर्तमान याचा अध्याय 12 आणि वचन 41 आणि वचन 42 मध्ये. मॅथ्यू चॅप्टर 12 वर्स 41-42. मत्ती 12, 41, 42. मग तो भांडारासमोर बसून लोक त्या निनवेचे लोक न्यायकाळी ह्या पिढीबरोबर उभे राहून हिला दोषी ठरवीत, कारण त्यांनी योनाच्या उपदेशावरून पश्चाताप केला. आणि पहा, योनापेक्षा थोर असा एक आहे. दक्षिणेकडची राणी न्यायकाळी ह्या पिढीबरोबर उठून हिला दोषी ठरविल, कारण मी शल्मोनाचे ज्ञान ऐकव्यास पृथ्वीच्या सीमेपासून आली. आणि पहा, शल्मोनापेक्षा थोर असा एक येथे आहे. हालेलुया. सो या ठिकाणामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताकडे आम्ही पाहत असताना तो योनापेक्षा थोर असा आम्ही त्याच्याकडे पाहिलं पाहिजे. योना, कारण योनाकडे एक मोठा थोर संदेष्टा म्हणून पाहिलं जात होतं. का बरं माहिती आहे? कारण एका मोठ्या शहराला वाचवण्याची एक जबाबदारी परमेश्वराने त्याच्यावरती दिली. जरी त्याची इच्छा नव्हती तरी परमेश्वराने त्याच्याकडनं ते काम करून घेतलं. म्हणून एक थोर असा संदेष्टा म्हणून पियांनो अनैच्छिक संदेष्टत्व आहे, परंतु त्याच्याकडे थोर संदेष्टा म्हणून पाहिलं जात होतं. परंतु या ठिकाणामध्ये प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणतोय की निनवेचे लोक न्यायकाळी या पिढी बरोबर उभे राहून हिला दोषी ठरवितील, कारण त्यांनी योनाच्या उपदेशावरून पश्चाताप केला नाही. आणि पहा, योनापेक्षा थोर असा एक येथे आहे. हालेलुया. की प्रभू येशू ख्रिस्त योनापेक्षा थोर आहे. सर्व संदेष्टांपेक्षा, सर्व याजकांपेक्षा, प्रत्येक मनुष्यापेक्षा प्रियानो प्रभू येशू ख्रिस्त थोर आहे. योनापेक्षा तो थोर आहे. आम्ही त्याला त्याच्याकडे पाहत असताना तो सर्वोच्च आणि प्रथमतः आणि महिमा योग्य असा मी त्याच्याकडे पाहिलं पाहिजे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. सो प्रभू येशू ख्रिस्ताकडे आम्ही पाहत असताना प्रभू येशू ख्रिस्त ज्या प्रकारे या वचनामध्ये जर आम्ही पाहिलं तर एक महत्वपूर्ण गोष्ट आम्हाला वचन 39 मध्ये पाहायला मिळते. वाचूया 39 आणि 40 मध्ये. सॉरी, 40 वाचा. कारण असा जसा योना 3 दिवस व 3 रात्री मोठ्या माशाच्या पोटात होता, तसा मनुष्याचा पुत्र 3 दिवस व 3 रात्री पृथ्वीच्या पोटात राहील. हालेलुया. प्रभूचं वचन या ठिकाणामध्ये मला सांगत आहे, योना 3 दिवस व 3 रात्र मोठ्या माशाच्या पोटात होता, तसा मनुष्याचा पुत्र 3 दिवस व 3 रात्री पृथ्वीच्या पोटात राहील. सो जो योना, जो संदेष्टा होता की प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये येणार आहे, त्याची तो एक भविष्यवाणी सुद्धा आहे. हालेलुया. की जसं तो 3 दिवस आणि 3 रात्र, जसा तो 3 दिवस आणि 3 रात्र तो माशाच्या पोटामध्ये होता, त्या प्रकारे मनुष्याचा पुत्र, आणि मनुष्याचा पुत्र कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त आहे. तो देवाचा पुत्रही आहे आणि तो मनुष्याचा पुत्र सुद्धा आहे. तो मनुष्याचा पुत्र पृथ्वीच्या पोटामध्ये किती दिवस? 3 दिवस आणि 3 रात्र तो पृथ्वीच्या पोटामध्ये तो राहिला.
प्रभू येशू ख्रिस्ताने अगोदरच आपल्या शिष्यांना सांगितलं होतं की मी पुन्हा तिसऱ्या दिवशी उठेल, तिसऱ्या दिवशी मी जिवंत होईल. हालेलुया. की जसं प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये तो जन्माला आला, तो तुमच्या आणि माझ्या पापासाठी मारला गेला, गाडला गेला, तिसऱ्या दिवशी जिवंत करण्यात आला, स्वर्गामध्ये घेण्यात आला आणि पुन्हा एकदा तो आम्हाला घेऊन जाण्यासाठी येणार आहे. तो 3 दिवस आणि 3 रात्र या पृथ्वीच्या पोटामध्ये होता. हालेलुया. आणि जर आम्ही या 3 रात्रीच्या, या 3 दिवसाच्या घटनेबद्दल जर आम्ही वाचलं तर प्रियांनो, या 3 दिवसाच्या आणि 3 रात्रीच्या या सगळ्या महत्वपूर्ण अशा गोष्टी आम्हाला पवित्र शास्त्रामध्ये पाहायला मिळतात की प्रभू येशू ख्रिस्त 3 दिवस आणि 3 रात्रच का बरं तो पृथ्वीच्या पोटामध्ये राहिला. हालेलुया. हालेलुया. त्यापेक्षा अधिक किंवा त्यापेक्षा कमी का नाही. हालेलुया. हे एक मोठं रहस्य आहे. हालेलुया. हालेलुया. त्याला अनेक पैलू आहेत, अनेक गोष्टी आहेत की ज्या येणाऱ्या दिवसामध्ये आम्ही नक्की ऐकू. हालेलुया. की या वेळामध्ये प्रभू येशू ख्रिस्त अधोलोकामध्ये तो उतरून गेला आणि जे नोहाच्या काळापासून ज्या लोकांनी सुवार्तेवरती विश्वास ठेवला नाही, परमेश्वराच्या वचनाचा स्वीकार त्यांनी केला नाही, ज्यांनी पश्चाताप केला नाही, अशांना ती सुवार्ता सांगण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त त्या अधोलोकांमध्ये उतरून गेला. त्यांना सुद्धा त्याने संधी दिली. हालेलुया. मला ही गोष्ट सांगायची की जर त्या आत्म्यांबद्दल जर परमेश्वर इतका तत्पर आहे, त्या आत्म्यांना सुद्धा जर तो संधी देतो, तर आम्ही जे या पृथ्वीवरती जिवंत आहोत, आम्हाला संधी नाहीये का? आम्हाला त्याने संधी दिली. जगातील प्रत्येक व्यक्तीला त्याने संधी दिलेली आहे. कुठल्या ना कुठल्या माध्यमातून प्रियांनो, या पृथ्वीवरच्या प्रत्येक व्यक्तीला प्रभू येशू ख्रिस्ताचं नाव कळतं, समजतं. त्याच्यापर्यंत येशूचं नाव जातं म्हणजे जातच आहे. हालेलुया. जवळपासच्या सर्व क्षेत्रावरती प्रभू येशू ख्रिस्ताचं नाव पोहोचलं जात आहे प्रियांनो. क्वचितच असा भाग असेल की ज्या भागावरती प्रभू येशू ख्रिस्ताचं नाव गेलं नसेल. क्वचितच असेल, क्वचित. परंतु जिथं जिथं मनुष्य वस्ती आहे त्या प्रत्येक ठिकाणापर्यंत येशूचं नाव पोहोचलेलं आहे. हालेलुया. आणि म्हणून प्रियांनो, योना की ज्याच्याद्वारे प्रियांनो या निनिवेच्या शहरातील लोकांना प्रियांनो पश्चातापाची संधी मिळाली. आज परमेश्वराने अनेकांना, जगातील प्रत्येक व्यक्तीला पश्चातापाची संधी दिलेली आहे. प्रत्येकांना. पापांची जाणीव सगळ्यांना होते असं नाहीये. पापांची जाणीव होण्यासाठी पवित्र आत्म्याची प्रियांनो त्या व्यक्तीच्या ठाई वस्ती होणं गरजेचं आहे. परमेश्वराची कृपा त्या व्यक्तीवरती परमेश्वराने त्याच वेळामध्ये केली की ज्या वेळामध्ये येशूचं नाव त्याच्यावरती, त्याच्यापर्यंत येऊन पोहोचलं. हालेलुया. कदाचित तो व्यक्ती घृणा करतोय येशूच्या नावाने, कदाचित तो व्यक्ती स्वीकार करतो येशूच्या नावाचं, परंतु येशूचं नाव त्याच्यापर्यंत पोहोचतंय. हालेलुया. योनाच्या वेळामध्ये प्रियांनो, या लोकांच्या जीवनामध्ये प्रियांनो फार भयंकर पाप वाढले होते निनिवेच्या शहरामध्ये, आणि परमेश्वराने त्या शहराचा नाश करण्याचं ठरवलं होतं. आणि त्या वेळामध्ये परमेश्वराने योनाला पाठवलं की योनाने जाऊन पश्चातापाचा संदेश त्या लोकांना दिला आणि त्यांना सांगितलं की वेळ बाकी आहे, पश्चाताप करा, पश्चाताप करा, पश्चाताप करा, पश्चाताप करा. लोकांनी पश्चाताप केला. अनेक जण राखीत जाऊन बसले, त्यांनी उपवास केले, त्यांनी पश्चाताप केला, आणि प्रियांनो ती गोष्ट परमेश्वरापर्यंत पोहोचली. आणि परमेश्वर आपल्या त्या रागापासून फिरला आणि परमेश्वराने त्यांच्यावरती आणलेला दंड परमेश्वराने केला नाही. परमेश्वराने त्यांना क्षमा दिली. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्ताने काय केलं? तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी पश्चातापाची वाणी त्याने या जगामध्ये दिली की जो कोणी प्रभू येशू ख्रिस्ताचा
प्रभू येशू ख्रिस्त म्हणून त्याचा स्वीकार करतो, तो येशू प्रभू आहे असं आपल्या मुखाने कबूल करतो आणि आपल्या अंतःकरणामध्ये विश्वास करतो की तो देवाचा एकुलता एक पुत्र आहे, तो माझ्यासाठी या जगामध्ये आला, तो माझ्यासाठी मारला गेला, गाडला गेला, तिसऱ्या दिवशी जिवंत करण्यात आला, स्वर्गामध्ये घेण्यात आला आणि पुन्हा एकदा मला घेऊन जाण्यासाठी येणार आहे, असं जो व्यक्ती आपल्या अंतःकरणामध्ये विश्वास करतो त्या प्रत्येक व्यक्तीचं तारण होतं. त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये प्रियांनो तो व्यक्ती पश्चातापी होतो. त्या वेळामध्ये त्या व्यक्तीला प्रियांनो सार्वकालिक जीवनाची संधी त्याला मिळते, त्याला स्वर्गीय जीवनाची संधी मिळते. आणि त्याच कारणाने प्रियांनो आम्हाला प्रत्येकांना पश्चातापाची संधी त्याने प्राप्त करून दिली. आम्ही प्रत्येक जण पापामध्ये होतो, आम्ही प्रत्येक जण दुष्टतेमध्ये होतो, आम्ही प्रत्येक जण वाईट गोष्टीमध्ये होतो, आम्ही प्रत्येक जण आमचं जीवन हे नश्वरतेमध्ये जगत होतो. परंतु आम्हाला प्रत्येकांना परमेश्वराने आमच्यावरती कृपा केली, आम्हाला प्रत्येकांना त्याने उद्धार प्रदान केला, त्याने तारण प्राप्त करून दिलं. आणि त्याच्या योग्य प्रियानो त्याने आम्हाला प्रत्येकांना योनापेक्षा मोठी संधी या जगाला त्याने दिली. योना तर फक्त एका शहरासाठी होता, परंतु प्रभू येशू ख्रिस्त सर्व सृष्टीसाठी या जगात तो आला. या सर्व मनुष्य जातीसाठी प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आला आणि प्रत्येकांना त्याने संधी उपलब्ध करून दिली. आणि म्हणून प्रियांनो आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताकडे योनापेक्षा थोर असा संदेष्टा म्हणून आम्ही त्याच्याकडे पाहिलं पाहिजे. हालेलुया. तो सर्वोच्च आहे, तो प्रथम तो आहे आणि महिमा योग्य केवळ तो आहे असं आम्ही त्याच्याकडे पाहिलं पाहिजे. त्यानंतर एक शेवटचं वचन आम्ही वाचूयात. यशायाचं पुस्तक अध्याय 40 आणि वचन 9 मध्ये. Isaiah chapter 40 verse 9. यशाया 40 आणि वचन 9 मध्ये या ठिकाणामध्ये प्रभूचं वचन काय सांगत आहे? 40:9. शियोने सुवार्ता सांगणारे उंच डोंगरावर चढ, यरुशलेमे सुवार्ता सांगणारे आपला स्वर जोराने उंच कर, कर उंच, भिवू नको, यहुदाच्या नगरास म्हण तुमचा देव पहा. हालेलुया. तुमचा देव पहा. प्रभू येशू ख्रिस्त सियोनेमध्ये गेला, त्याने उंच डोंगरावरती जाऊन त्याने यरुशलेमेमध्ये जाऊन प्रियांनो त्याने सुवार्ता सांगितली. हालेलुया. यशाया संदेश त्याच्या या ग्रंथामध्ये मी पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ता संबंधीची ही वाणी शेकडो वर्षा अगोदर लिहिण्यात आली. आणि या ठिकाणामध्ये पाहायला मिळतं की यरुशलेमेत सुवार्ता सांगणारे आपला स्वर जोराने उंच कर, कर उंच, भिवू नको, यहुदांच्या नगरात म्हणा तुमचा देव पहा. ज्या वेळामध्ये पवित्र शास्त्रात आम्हाला पाहायला मिळतं की प्रभू येशू ख्रिस्ताच्या 740 ते 700 वर्षाच्या अगोदर यशायाने आपल्या ग्रंथामध्ये या गोष्टी नमूद केल्या देवाच्या आत्म्याने. सो विचार करा की ज्या वेळामध्ये यशायाला परमेश्वराने या गोष्टी स्पष्ट केल्या, यशायाला माहिती नव्हतं की या यरुशलेम मध्ये पहिल्या मंडळीची स्थापना होणार आहे. पहिली जी मंडळीची स्थापना आहे ती यरुशलेम मध्ये झाली. हालेलुया. हालेलुया. पहिली जी मंडळी रोपण आहे ती यरुशलेम मध्ये झाली. का बरं यरुशलेम मध्ये झाली? हालेलुया. यस. ओके. आणखी. हालेलुया. ओके. आणखी. यरुशलेम मध्येच पहिल्या मंडळीची स्थापना का झाली? कारण पहिलं मंदिर सुद्धा यरुशलेम मध्येच आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचं बलिदान सुद्धा यरुशलेम मध्ये झालं. जिथं त्याचं रक्त ओतण्यात आलं त्याच ठिकाणामध्ये पहिल्या मंडळीची स्थापना झाली. ज्या माडीवरती प्रियांनो प्रेषित एकत्रित प्रार्थनेसाठी जमले होते, त्या माडीवरती प्रियांनो ते एकत्रित परमेश्वराची प्रभूची स्तुती करत असताना प्रियांनो त्यांच्यावरती अग्नीच्या स्वरूपाने पवित्र आत्मा ओतून आला आणि त्या वेळामध्ये ते अन्य भाषा बोलू लागले आणि त्याच्याद्वारे प्रियांनो ते सर्व जगाच्या पाठीवरती ते पसरले. हालेलुया. यरुशलेम मध्येच. कारण प्रियांनो त्याच ठिकाणामध्ये तुमच्या आणि माझ्या प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त ओतण्यात आलं होतं. हालेलुया. पवित्र आणि निर्दोष निष्कलंक असं रक्त त्या वधस्तंभावरती ओतण्यात आलं.
आणि म्हणून प्रियांनो, या ठिकाणामध्ये यरुशलेमेस सुवार्ता सांगणारे, उंच डोंगरावर चढ, सियोनेत सुवार्ता सांगणारे, सियोनेमध्ये उंच डोंगरांवरती, यरुशलेममध्ये प्रियांनो प्रभू येशू ख्रिस्ताने सुवार्ता सांगितली. जसं आम्ही मत्तयाच्या अध्याय 5 आणि तेथून पुढे जर आम्ही पाहिलं तर प्रियांनो, आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताची जी शिकवण आहे ती डोंगरावरची शिकवण म्हणून प्रियांनो त्याच्याकडे पाहायला जातं. अधिकांश प्रियांनो जी प्रभू येशू ख्रिस्ताची शिकवण आहे ती डोंगरावरती प्रभू येशू ख्रिस्ताने दिली. हालेलुया. आणि ज्या वेळामध्ये तुम्ही इस्रायलमध्ये जाल, याबद्दलची तुम्ही माहिती जर तुम्ही घ्याल तर ज्या वस्ती आहेत त्या अधिकांश वस्ती, लोकांची वस्ती प्रियांनो ही डोंगरावरती आहे. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्ताने डोंगरावरती जाऊनच लोकांना प्रियांनो शिकवण दिली, त्यांना वचनाची सुवार्ता सांगितली, त्यांना अनेक गोष्टी शिकवल्या त्या डोंगरावरती. आणि जे पहिलं मंदिर आहे यरुशलेमचं मंदिर, ते सुद्धा डोंगरावरतीच वसलेलं आहे. हालेलुया. जैतुनाचा डोंगर म्हणलेलं तर त्याच्या समोर आहे की या सगळ्या घटना, या सगळ्या गोष्टी की या ठिकाणामध्ये प्रभू येशू ख्रिस्त आपल्या लोकांची भेट घेण्यासाठी तो येणार आहे. आणि म्हणून पहिल्या मंडळीची स्थापना त्या यरुशलेममध्ये झाली. हालेलुया. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्त तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी तो एक देव म्हणून आम्ही त्याच्याकडे पाहिलं पाहिजे. पहा, तुमचा देव पहा. हालेलुया. हालेलुया. आम्ही त्याच्याकडे देव म्हणून पाहिलं पाहिजे, त्याला प्रभू म्हणून आम्ही त्याच्याकडे पाहिलं पाहिजे, आम्ही त्याच्याकडे परमेश्वर म्हणून पाहिलं पाहिजे. आणि ज्या वेळामध्ये आम्ही त्याच्याकडे प्रभू म्हणून पाहू, त्याच्याकडे देव म्हणून पाहू, प्रियांनो, आमच्या जीवनामध्ये कोणत्या गोष्टीची कमतरता असेल, आम्ही त्याच्या ईश्वरत्वाकडे आम्ही पाहिलं पाहिजे, त्याच्या प्रतिष्ठेकडे आम्ही पाहिलं पाहिजे, आम्ही त्याच्याकडे देणारा म्हणून आम्ही पाहिलं पाहिजे. हालेलुया. देव म्हणजे देणारा. देणारा. आज आम्हाला काय पाहिजे? ती प्रत्येक गोष्ट देणारा तो देव आहे. आणि आम्ही त्याच्याकडे देणारा म्हणून आम्ही जर पाहतोय, देव म्हणून त्याच्याकडे पाहतो, तर प्रियांनो आमच्या आवश्यकता तो नक्की पूर्ण करेल. नक्की पूर्ण करेल. कारण त्याच्याकडे ती प्रतिष्ठा आहे, त्याच्याकडे ते प्रभुत्व आहे, त्याच्याकडे प्रियांनो ते ईश्वरत्व आहे. कारण तो देवाचा पुत्र म्हणून या जगामध्ये तो आला आणि त्याने स्वतः या जगामध्ये सुवार्ता सांगितली, त्याने स्वतः लोकांच्या अंतःकरणामध्ये वचनाची पेरणी केली. आणि प्रियांनो त्याने स्वतः एक सेवक म्हणून, तो देवाचा कोकरा म्हणून, तो या जगामध्ये मनुष्य म्हणून, तो एक पेरणारा म्हणून, तो एक राजा म्हणून, एक संदेष्टा म्हणून, योनापेक्षा थोर असा प्रियांनो संदेष्टा म्हणून, आणि तो आमचा देव म्हणून या जगामध्ये तो आला. तो स्वतः या जगामध्ये आलेला असताना आम्हाला इकडे तिकडे पाण्याची गरज नाहीये. तो तुमच्या अंतःकरणामध्ये आहे, तो तुमच्या हृदयामध्ये आहे. कारण तुमचं हृदय हे देवाचं मंदिर आहे, तुमचं हृदय हे परमेश्वराचं वसतिस्थान आहे आणि तो तुमच्या हृदयामध्ये वस्ती करत आहे. सो आज आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताकडे पाहत असताना आम्ही त्याच्याकडे कसं पाहावं? तर तो सेवक म्हणून आम्ही त्याच्याकडे पाहावं, जगाचे पाप हरण करणारा म्हणून आम्ही त्याच्याकडे पाहावं, आम्ही त्याला मनुष्य म्हणून पाहावं, आम्ही त्याला एक पेरणारा म्हणून पाहावं, आम्ही त्याला एक राजा म्हणून पाहावं, आम्ही त्याला योनापेक्षा एक थोर असा म्हणून आम्ही त्याच्याकडे पाहावं, आम्ही त्याला देव म्हणून पाहावं. हालेलुया. सो आज आम्हाला ज्या ज्या गोष्टीची आवश्यकता आहे तसं आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताकडे जर पाहतो, आमच्या जीवनात कोणती कमतरता तो भासू देणार नाही. आम्हाला फक्त शारीरिक कमतरतेबद्दल किंवा सांसारिक किंवा भौतिक कमतरतेबद्दल परमेश्वराचं वचन सांगतं असं नाही. आत्मिक कमतरता याबद्दल परमेश्वराचं वचन जास्त भर देतं. हालेलुया. हालेलुया. आमच्या गरजा कधीही न संपणाऱ्या आहे. भौतिक गरजा कधी संपत नाही. हालेलुया. हालेलुया. आज जर 1 क्विंटल जर गहू आणले तर आम्हाला 10 दिवसानंतर परत लागणार आहेत. हालेलुया.
महिनाभरात परत लागणार आहे, 6 महिन्यात परत लागणार आहे. आमची गरज प्रियांनो कधीही न संपणारी आहे. आमची आवश्यकता एका मागून एक तयार असते, परंतु प्रियांनो आमची जी आत्मिक जी गरज आहे ती आत्मिक गरज परिपूर्ण करणारा आमचा प्रभू आहे. त्या आत्मिक गरजांबद्दल परमेश्वराचं वचन आम्हाला जास्त फोकस करतंय, सांगतं की प्रियांनो आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताकडे पहा, हा माझा सेवक, पहा हा जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा, पहा हा मनुष्य, पहा हा पेरणारा, पहा हा तुमचा राजा, पहा योनापेक्षा थोर तुमचा देव, हा पहा. हालेलुया. सो आज आम्ही येशू ख्रिस्ताकडे पाहूया की ज्या वेळामध्ये येशूकडे पाहू पिणा मला कधीही निराशा येऊ देणार नाही. आम्ही मनुष्याकडे पाहिल्यानंतर आमच्या जीवनामध्ये अनेक वेळेस प्रश्नचिन्ह येतात. आम्ही मनुष्याकडे पाहिल्यानंतर अनेक वेळेस आमच्या जीवनामध्ये निराश येते. मनुष्याकडे मी पाहिल्यानंतर अनेक वेळेस पियानो आमच्या जीवनामध्ये परिपूर्णता होत नाही. परंतु ज्या वेळामध्ये आम्ही प्रभूकडे पाहतो, येशूकडे आम्ही पाहतो, प्रत्येक गोष्टीची पूर्तता करणारा माझा प्रभू आहे की जो राजांचा राजा, जो प्रभूंचा प्रभू, सर्व सृष्टीचा निर्माण करता देव, देवाचा सेवक, जगाचं पाप हरण करणारा तो मनुष्य, तो पेरणारा तो राजा, योनापेक्षा थोर आणि तो आमचा देव, याच्याकडे आम्ही पाहत असताना तो आम्हाला कधीही निराश होऊ देणार नाही, कधी तो आम्हाला हताश होऊ देणार नाही. कारण तुम्ही जिवंत देवाकडे आलेले आहात, तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताकडे पाहत आहात आणि जो कोणी प्रभूकडे पाहतो तो त्याला कधीही हताश होऊ देत नाही. त्या शेवटल्या घटकेमध्ये एका चोराने येशूकडे पाहिलं आणि एका चोराने येशूकडे नाही पाहिलं. ज्या चोराने येशू ख्रिस्ताकडे तारणारा, उद्धार करणारा म्हणून पाहिलं, देवाचा पुत्र म्हणून पाहिलं, पण त्या व्यक्तीला प्रभू येशू ख्रिस्ताने त्या शेवटच्या पाहण्यामध्ये त्याला विश्वास दिला की मी तुला खचित सांगतो, तू आज माझ बरोबर सुख लोकात असशील. आज आम्ही येशू ख्रिस्ताकडे कसं पाहतोय? तुम्ही येशूकडे पाहताय का? जर तुम्ही येशूकडे पाहता तर प्रभू तुम्हाला कधीही निराश होऊ देणार नाही, कधी तुम्हाला हताश होऊ देणार नाही, कधी तो तुम्हाला चिंताक्रांत होऊ देणार नाही. त्या प्रत्येक गोष्टीतून तुम्हाला तो नक्की मोकळीकता देईल. प्रभू तुम्हाला या वचनाच्या द्वारे आशीर्वादित करो आणि सदोदित तुम्हाला येशूकडे पाहण्यासाठी प्रभू तुम्हाला सहायता करो. मी विनंती करेल, तुमची प्रार्थना विनंती तुम्ही आमच्याकडे कळू शकता. 777-6837-128 या नंबरवरती तुमची प्रार्थना विनंती नक्की तुम्ही आमच्याकडे कळवा. आम्ही तुमच्यासाठी नक्की प्रार्थना करू. परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करू. गॉड ब्लेस यू.